नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद जगताप, प्राची ड्रायव्हिंग स्कूल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण असा व्हिडिओ बनवणार आहोत. जे मिरर असतात, जे साइड मिरर आहे, सेंटर मिरर आहे, हे कशा पद्धतीत ऍडजस्ट केले पाहिजे जेणेकरून आपल्याला मागचं संपूर्ण दिसलं पाहिजे, तेच आपण जाणून घेऊया. आता राईट मिरर आहे, राईट साइडचा मिरर आपण पहिले ऍडजस्ट करू. सगळ्यात पहिले ऍडजस्ट करताना लक्षात ठेवायचं, गाडी ही आपल्याला 25% दिसली पाहिजे. आपली जी कार आहे ना, ही गाडी आपल्याला 25% दिसली पाहिजे आणि 75% बाहेरचं दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने मिरर ऍडजस्ट करतात. आता तुम्ही पाहू शकता, आता समजा मिरर ऍडजस्ट नाहीये, काही जण पूर्ण मिरर बाहेर करून घेतात, म्हणजे आपल्याला गाडी पण दिसत नाही. आता तुम्ही प्रॉपर मिरर चेक करा. आपण साइड मिरर आहे ना, कशा पद्धतीने सेट केला जातो, आता आपण तो प्रॉपर चेक करू कसा सेट करायचा असतो. आता तुम्ही साइड मिरर बघू शकता, राईट साइडचा मिरर आहे. आता याला सेट करायचंय. आता याला अशा पद्धतीने सेट करायचंय का 25% गाडी दिसली पाहिजे आणि 75% बाहेरचं दिसलं पाहिजे. तुम्ही पूर्ण बाहेरचं बघितलं तुम्हाला गाडी दिसणार नाही, गाडी किती जवळून चालली, किती टर्न मारायचा आहे. मी तुम्हाला आता तो मिरर सेट करून दाखवतो कशा पद्धतीने सेट. इकडे पहा, आता माझ्याकडे एक लिव्हर आहे मिरर सेट करायचा. आता हे मिरर तुम्ही पाहू शकता, बरोबर. आता मी सेट करतोय. आता पाहू शकता तुम्ही, 25% गाडी दिसतील, 75% बाहेरचं दिसतंय का तुम्हाला. हे अशा पद्धतीत मिरर सेट करतात. काही जण काय करतात, मिरर असे तिरपे सेट करतात वरती, कोणी खाली सेट करतो. मिरर एकदम सरळ राहायला पाहिजे, एकदम सरळ दिसलं पाहिजे. अशा पद्धतीत साइड मिरर सेट करायचे. जसा राईट साइडचा मिरर सेट करतो आपण, तशाच पद्धतीत लेफ्ट साइडचा पण मिरर अशा पद्धतीत सेट करायचा, का जेणेकरून आपण ड्रायव्हिंग सीटवर बसलेलो आहोत. ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर आपल्याला ताबडतोब ते दिसलं पाहिजे, त्या बाजूला फक्त आपली नजर फिरली पाहिजे, तरी आपल्याला पूर्ण दिसतो. हे लक्षात आलं. साइड मिरर अशा पद्धतीत सेट करतो. आता आपण सगळ्यात पहिले ना, आपण सेंटर मिरर सेट करू. सेंटर मिरर हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याला सेट करताना अशा पद्धतीने सेट केला पाहिजे की मागची जी ग्लास आहे, तुम्ही बघू शकता, मागची जी काच आहे ती पूर्ण सेंटर मिरर मध्ये दिसली पाहिजे. मागची काच. तुम्हाला गाडी थांबवायची असेल किंवा ब्रेक वापरायचा असेल इमर्जन्सी मध्ये, तर आधी तुम्हाला मागं बघावं लागतं, म्हणजे सेंटर मिरर मध्ये बघायचंय. सेंटर मिरर मध्ये बघितल्यावर तुम्हाला मागची गाडी दिसते आणि त्यानंतर तुम्हाला ठरवायचं का किती ब्रेक वापरायचा आहे. आलं ख्यात. तर सगळ्यात महत्वाचा सेंटर मिरर आहे. तर याला ऍडजस्ट करताना असं करायचं का, फक्त तुम्ही मान सरळ ठेवायची, फक्त डोळे तिरपे करायचे. डोळे तिरपे केले का तुम्हाला तो सेंटर मिरर दिसला पाहिजे. सेंटर मिरर मागचं सगळं दिसतं. सगळ्यात महत्वाचा सेंटर मिरर आहे. तुमचे काही शंका असतील, काही डाऊट असतील तर जरूर कळवा आणि प्राची ड्रायव्हिंग स्कूलला सबस्क्राईब करा. ओके.